इथूनच जात नाही कारण बघ करंट कमी आहे पाण्याचा, त्याच्यामुळं जाऊला आतमध्ये पास नाही होत किंवा जास्त पण होऊ शकतोय. त्याच्यामुळे बघा पूर्ण ते आपला सीझनमधला जाऊला ते पण भरभरून आलेला आहे. तर मित्रांनो बघा आपला जाऊला मस्त फ्रेश फ्रेश बघा, एकाच खोंड्यामध्ये डायरेक्ट सपाट टोपली. आता नाही ना, काल तरी त्याला 4 टोपले होते, असे झाले 4. आज तर मला ते 5-6 होऊन जातील, 5-6. तर मित्रांनो बघू शकता फ्लेमिंगो खूप आहेत, लांब आहेत. आणि असा बघा जावला फलीवर. तर मित्रांनो बघा असा फलीवर जावला न्यायला लागतो वरपर्यंत. तसं आपल्यावर इंजिन पण आहे, बालदी आहे आणि जावला आहे आणि आपण फलीवर आहे. नमस्कार मित्रांनो, मी उमेश टांडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपलं नावाखाडी फिशिंग या चॅनलवरती. तर मित्रांनो आज आपण आलोत, रात्रीच आलोत. तर रात्री आपल्याला दाखवायला भेटलं नाही, तर सकाळ आलो आहे आणि मस्त की बघा वरती पक्षी वगैरे आहेत. फ्लेमिंगोचा हवा आहे बघा, आणि इथं खूप पक्षी होते, आता गेले. आता पाणी सुकतोय तर फ्लेमिंगो आपल्या साईडला येतात. तर आज आपण मेन आलो आहेत जाऊला पकडायला. थंडीच्या टायमिंगचा जाऊला म्हणजे सुरुवात आहे आता थंडीच्या टायमिंगला जाऊला, म्हणजे अगोदर पण होते पण आता जास्त सुरुवात आहे. आता ते मे महिन्यापर्यंत जाऊला पकडायला आहे. बघा या साईडला आपला भाऊ आहे आणि या साईडला आपल्या 3 जाळे लावलेले आहेत. आणि या साईडला बघू शकतात तर पूर्ण आपल्या गावातले जेवढी मंडळी येतात ना 5-6 होड्या तेवढ्या. आता मला काठे दिसतात ना, या काठ्याच्या आधारावर आपल्याला जाऊला पकडायचा आहे. तर आपल्या अगोदर व्हिडिओ बघितला असेल आपल्या जाऊला कसा पकडतात ते. आपण जावल्याचे जाळे मांडलेले आहेत, आपण पण मांडलेले आहेत, आपल्या गावातले मच्छीमार आहेत त्याही पण मांडलेले आहेत. आता जावला पण आपण पकडलेला आहे, किती आहेत आपण दाखवतो आहे. पहिला एकदा आपण काढलाय जावला आणि बघू शकता एकदम फ्रेश जावला आहे. हे बघा ताजा जावला मस्त की फ्रेश आहे. तर मस्त की बघा एवढा आपल्याला जावला भेटल्यात. अजून आपल्याला तरी 2-3 वेळा काढायचा आहे. आता इथं पण कालव आहेत, कालव पाणी सुकस पण आपल्याला जावला काढायचा आहे. तर बघूया आपल्याला किती अजून जमलं, आपल्याला किती जावला बघायला भेटते. आपण एकदा तेवढा काढला, अजून परत काढला नाही. आता आपला क्लासमेट आहे बालू, तर बघा बालूला बघा किती खोंडा भरलेला आहे. मस्त पाऊन झाली भरून जाईल. काढलाच पहिले जाऊला बघा कसा भारी आहे जाऊला. अजून किती टोटल आपल्या झाल्यात. तर मित्रांनो बघा पक्ष्यांचा थवा फ्लेमिंगो आता चालू होतील. पाणी तर कमी झाला का डायरेक्ट आपल्या बंदरा ठिकाणी बघू शकता या साईडला पूर्ण पक्ष्यांचा थवा आहे. येतच राहतील बघा, मागून येतच राहतील, बघू शकता तुम्ही. आता आपली एक जाळी भरली, अजून त्याच्या तरी 7-8 टोटल झाले आहेत, त्यातून एकच जाळीतून काढलाय. अजून किती भेटते बघते आपल्याला. इथूनच जात नाही कारण बघ करंट कमी आहे पाण्याचा, त्याच्यामुळं जाऊला आतमध्ये पास नाही होत किंवा जास्त पण होऊ शकतोय. त्याच्यामुळे बघा पूर्ण बघा आता घुसलणार नाही एवढा आहे. असा थोडीशी घुसलन करावं लागते, नाहीतर ती खाली चिखल किंवा मल्टी असते ना ती साफ होऊन जाते. थंडीमधला आपला सीझनमधला जाऊला ते पण भरभरून आलेला आहे. तर मित्रांनो बघा आपला जाऊला मस्त फ्रेश बघा, एकाच खोंड्यामध्ये डायरेक्ट सपाट टोपली. आता नाही ना, काल तरी त्याला 4 टोपले होते, असे झाले 4. आज तर मला ते 5-6 होऊन जातील, 5-6 होतील ना, 5-6 होऊन जातील. तर त्याला आता दुसऱ्या मित्राकडे जाऊ, पण दुसऱ्या मित्राकडे काय गावलं ते बघू. तर मित्रांनो बघू शकता आता आपल्या तिकडून आलो आहे आणि भाऊ आहे, भाऊ बोलते या साईडला बसला आहे. आम्हाला वाटला की सुरुवातीला आला, आता नंतर कमी होईल कारण पाणी कमीच झाला. तर आता करंट कमी आहे, बसेल पण कमी बसेल, तर पळून जाईल कारण त्याला बघा एवढा आला आहे. तर काढून घेऊ मस्त की टोटल तरी आपल्याला बहुतेक 2 जाळे भेटलेच पाहिजे. कारण आपल्या ते आम्ही याला जाळी एरी बोलतो, तर एरिया आहे ना त्या कमी आहेत, आपल्या 5 आहेत. तरी बस झाल्या तेवढ्या 2 टोपली तर 2 टोपली.
जेव्हा टाईम असतो तेव्हा 5-5 टोपली 6-6 टोपली असते. असा थोडासा कचरा वगैरे येतो, पिशव्या वगैरे चावला. आता याच्यामध्ये आम्ही ही याला डफरी बोलतो. तर मित्रांनो ही याच्यामध्ये जावला टाकायचं एकच कारण आहे का याच्यामध्ये थोडा कचरा आणि जेलीफिश, छोटी छोटी जेलीफिश असतात. तर हे काढण्यासाठी आपण याच्यामध्ये टाकून असं गोल गोल फिरूनशी जे छोटी छोटी जेलीफिश असतात ना, आम्ही त्याला मकट बोलतो, मकट, ते या जाळीतून निघून जातो आणि आपल्याला जावला राहतो. अशी प्रोसेस असते. आणि याच्यामध्ये पण 2 प्रकार असतात, एक जावला असतो आणि एक छोटावाला कोली. तर मित्रांनो अशी प्रोसेस करून आपला जावला थोडासा क्लीन ठेवायला लागतो. आणि याच्यामध्ये 2 जावले असतात, एक आपला हा लालवाला मोठा जावला आणि दुसरा असतो कोलिम. आता आमच्याकडं कोलिम बोलतात, तो छोटी छोटी पिल्लं असतात कोलंबीची, त्याला आम्ही कोलिम बोलतो. कुठं रेपा बोलतात, कुठं काला कोलिम बोलतात, अजून कुठं काही ना काही नाव आहेत. प्रत्येक गावा ठिकाणची नावं वेगवेगळी आहेत. तर आमच्याकडं कोलिम बोलतात, तर तुमच्यासाठी जास्त काला कोलिम बोलतात किंवा रेपा बोलतात. तो काला कोलिम किंवा रेपा असतो ना, तो असा त्या जाळीमध्ये टाकून दोन्ही एकदा येतात, म्हणजे दोन्ही एकच सोबत येतात, तेव्हा ते असं वेगवेगळं करावं लागतं. आणि आता पण या जाळीमध्ये पण मस्त आलं आहे. आपल्याला 30 प्रोसेस करायची आहे. आणि या साईडला बघू शकता की हजारो प्रमाणात फ्लेमिंगो, बघा हजारोच्या प्रमाणात फ्लेमिंगो आलेले आहेत आणि हजारो काय लाखोच्या प्रमाणात पण तिकडे गेलेले आहेत. असं आहेत फ्लेमिंगो. सकाळचं मस्तपैकी वातावरण आहे आणि जावला पकडायला खूप मजा येते. थोडं थंडीमध्ये थंडी लागते, पण काय करणार. हां तर मित्रांनो बघा, सकाळ सनसेट मला बघा जावला आपला आत्ता फ्रेश आणि एकदम लाल भरक आणि जास्त प्रमाणात आलेला जावला. घुसत पण आतमध्ये एवढ्या प्रमाणात आलेला आहे जावला. आता करंट कमी आहे त्याच्यामुळं जावला थोडासा वरतीच राहील. बघा आता लाईन आता आम्हाला खोंडा भरला. मी काढतोस का नंतर करतोस का काढतोस पहिले? हां एकदा. तर मित्रांनो आता बघूया, आता आपण याच्यामध्ये जावला घेणार आहोत. एक तर टोटल आपल्याला एक जाळी झालेलं आहे, त्यामध्ये आपल्याला ना कमीत कमी एक जाळी झाली पाहिजे, एवढी आली पाहिजे. आता कसा मला दाखवतो बघा. नाही एकच झाली, परत घुसलायला लागेल आणि घुसल्यानंतर डायरेक्ट आपल्या जाईल टोपलीमध्ये. आता टोपलीमध्ये किती फ्रेश आहे तुम्हाला दाखव. असा घुसली करून डायरेक्ट टाकायचा आता जाळीमध्ये. तर जावला बघा आता फ्रेश जाऊ. हाय डायमंड आहेत थोडे याच्यामध्ये जावला आहे, फ्रेश जावला. आणि कचरा पण यायला सुरुवात झाली. आणि कचराला का असे खाली आपल्याला जाळी बुडवायला लागतात, तो कचरा वरून जातो आणि जो खालून येतो तो भेटतोच आपल्याला. तर मित्रांनो बघा सापासारखी लाईन एवढी मोठी आली आपल्याला जावल्याची. तर मस्त बघा फ्रेश ताजा जावला आणि लाल भडक असते. जेव्हा सुरुवातीला भेटतो तेव्हा लाल असतो आणि जेव्हा थोडासा मरतो तेव्हा सफेद. तसं 2 टप्प्यामध्ये आपल्याला जाळीमध्ये टाकायचं आहे. फ्रेश जावला ही की आपल्याला 3 जाळीमध्ये 1 टोपला व्हायला पाहिजे. तर दोनच जाळींचा काढला, त्याच्यामध्येच आपल्याला 1 टोपला झाला. हा 1 टोपला, हा टोपला. तर मित्रांनो कमीत कमी आपल्याला 2 जाळीमध्ये 1च टोपला आला आहे. अजून एक आपली ही जाळी इकडे आहे आणि बाहेर 2 जाळी आहेत. तर कमीत कमी आपल्याला टोटल 3 भेटतील नाही करून. तर बाहेर किती 2 जाळ्याला जावला भेटते ते तुम्हाला दाखवते. तर तिकडे जाऊ, 2 जाळे आहेत ना बाहेर, तिकडं बघू. या 3 जाळ्यांचा 2 वेळा काढला, एकाचा राहिला तो पण नंतर काढू, कारण तिकडे खाली करायला लागेल, त्याच्यामुळे आपल्याला तिकडे जावं लागेल. तर जाऊया पटापट.
तर मित्रांनो बघा या साईडला आपल्या 2 जाल्यात. तर या 2 जाल्यानं आपल्याला किती भेटते बघायला लागेल. आणि पाण्याचं करंट पण कमी झालं आहे खूप. तर अशी आपल्याला जाळी खाली करावी लागते, नाही तर कचरा खूप येईल. तर बघ ती आखरी गेली. तर याच्यामध्ये बघा मित्रांनो किती आपल्याला जावला आहे. याच्यामध्ये आपल्याला डायमंड असतील म्हणून आपल्याला पहिला जास्त डायमंड आहे इकडं. डायमंड काय असतं तुम्हाला दाखवतो दे. हे जेलीफिश. तर मित्रांनो बघा हे जेलीफिशचा प्रकार आहे. याला मी कधी कधी डायमंड बोलतो, मकड बोलतो, आणि आपल्या भाषेत तुम्हाला सोप्या पद्धतीने समजेल असा हा जेलीफिश आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये फक्त 10 पीस जावल्याचे आहेत आणि 50 पीस जेलीफिशचे तुकडे आहेत. तर अशी प्रोसेस त्याला साफ करावं लागते. त्या जाळीने ह्यामध्ये कन्वर्ट करावं लागते, म्हणजे काढावं लागतात एका जाळीमधून हे. तर मित्रांनो अशी प्रोसेस त्या जाळीमधून जावला आणि हे मकट काढण्यासाठी, जेलीफिश काढण्यासाठी. तर असे प्रोसेस करावं लागते. तर मित्रांनो जावला पकडतो ना तर आपल्याला जाळी पण खातात. जावला पकडता पण जाळी खातात. कोण खातात ते मला दाखवते किती खालाय बघा. तर ही आपली जाळी आहे. या जाळीला भोग बघा किती पडलाय. 3-4 बोटा जातीने एवढा भोग पडला. हे भोग कोण करतात? केंड मासा म्हणजे पपर फिश. जे केंड मासा आहेत ना ती जाळी फाडून जावला खायला येतात. केंड माशांना दिवसाला एका जाळीला 4-5 भोकं पडायचे, कारण पहिले प्रमाणात खूप केंड असायचे आणि असे जावले पकडायला लागायचे ना. जाळी खायची पूर्ण अशी खूप पाहिजे, मग ते शिवायला लागतात आपल्याला. तर मित्रांनो हे पपर फिश आहेत ना आपली जाळी खातात केंड मासे. तर मग आपल्याला सुईने हे शिवायला लागतात. आता कमी प्रमाणात, पहिले खूप असायचे. तर आता कदाचित 1 दिवशी 2 दिवशी खातात. तर आज आपली खाल्लेलं आहे तुम्हाला बघा. तर मित्रांनो आता आपला पाणी पण सुकलं आहे. कमीत कमी तिथं डोक्यावर पाणी असेल आणि पाणीचा करंट पण कमी झाला आहे. इथं जावला कमीच, म्हणजे असेल तर पुढेच थांबला असेल तो. आणि कचरा बघा भारी भरकम कचरा आलेला आहे. तर तुम्ही बघू शकता की आजूबाजूला आपला झाडामधला पाला बघा किती आहे. आणि याच्यामध्ये बघा नारळ बिरळ असं सर्व गोष्टी येतात. ते सर्व असं साफ करावं लागते, नाहीतर मग कचरा पूर्ण. आता हा कसा साफ आहे तसा साफ करून आपल्याला बघा पिशव्या वगैरे खूप येतात. या साईडला बघू शकता दुधाची पिशवी, बालाजी, शेव अशी खूप वस्तू येतात. असे खूप काही ना काही कचरा येतो, नारळ वगैरे काही ना काही येतो. तर असा आपल्या जाळीने क्लीन करावं लागते. क्लीन केल्यावर आपण जावला घेतो, असा क्लीन करतो आणि बाकीचा फेकून देतो. अशा पूर्ण आपल्याला जाळींचा जावला क्लीन करू आणि फेकून दे बाकीचा. आणि किती गेला टोटल तुम्हाला दाखवते. तर चला जाळी घ्यायला सुरुवात केली. जाळी काढायच्यात पूर्ण आपले पाणी पण कमी झाला. तर चला सगळा जाळी बिल. तर चला आपण जाळी वगैरे काढू आणि साफ करून घेऊ. आणि जाळी उलटी करावं लागते, नाहीतर त्याच्यातून उलटीमधून जे आतला भाग बाहेर करायचा, उलटा करायचा, म्हणजे घाण पण निघते. आणि तर मित्रांनो घाण पण निघते आणि राहिलेला जावला पण निघतं, म्हणजे जावला त्याच्यामध्ये राहून खराब नको व्हायला. तर चला सगळं काढून घेऊ आणि ते मला दाखवते किती गावलं ते जावं. तर मित्रांनो बघा आपल्या 2 जाळ्या काढून झालेल्या आहेत. 1 जाळी राहिली आणि त्याच्यामध्ये बघा ना टोपल्यावर एवढी घाण आली. आता ती साफ करायला, कारण ते पुढचा जावला मी घेतलाच नाही, कारण एवढी घाण आली. जो लास्टचा होता ना तो घेतला आहे आणि त्याला साफ करू. आणि तर मित्रांनो टोटल झाले आपल्या 3 जाळ्या. आपण 2च पकडलेल्या, तर नाही पकडून 3 भेटतील. अजून त्यातला 2 आहे, म्हणजे त्यात डायमंड असतील तर मित्रांनो त्यात जेलीफिश असतील तर आपण सोडून देऊ आणि डायरेक्ट घरी जाऊ आणि तुम्हाला किती गावला आहे तो दाखव. तर मित्रांनो बघू शकता फ्लेम मग खूप आहेत, लांब आहेत. आणि असा बघा जावला फलीवर. तर मित्रांनो बघा असा फलीवर जावला न्यायला लागतो वरपर्यंत. तसं आपल्यावर इंजिन पण आहे, बालदी आहे आणि जावला आहे आणि आपण फलीवर आहे. तर मित्रांनो आजची तुम्हाला जावला पकडण्याची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जास्त तर शेअर करा. तर चला मित्रांनो भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये.